मैदानाच्या आतमध्ये जांभुली टीमने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. हर्षल कोंडिलकर आणि त्यांच्यासोबत खेळण्यासाठी कुणाल कोंडिलकर आला आणि पहिलाच बॉल अनिकेत मोकलचा त्याला पनिश केलंय. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय सीमा पार, षटकार. हर्षल कोंडिलकर आला, त्यांना पहिल्याच बॉलवर अनिकेत मोकलच्या विरुद्ध षटकार पाहायला मिळाला. यावेळचा बॉल पुढे मध्ये टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. त्याच वेळी ड्रॉन बॉल पाहायला मिळतोय. लगेच पलटवार अनिकेत मोकलने केलाय. साईगावचा सितारा ज्यानं 4 बाईक जिंकल्यात अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये, सर्वाधिक मागणी या खेळाडूला रोहा प्रीमियर लीग येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्ये हा खेळाडू तुम्हाला आयकॉन देखील खेळताना पाहायला मिळेल. महत्वाचा खेळाडू आहे अनिकेत मोकल. चैतन्य पाटील बाईकच्या रेसिंग मध्ये आहे, पण आजच्या दिवसामध्ये कोणता खेळाडू या बाईकच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. त्याच वेळी जेल उडालाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षकांनी टिपलाय जेल. महत्वाची विकेट. ज्या खेळाडूने षटकार ठोकलाय त्या खेळाडूला मैदानाच्या बाहेर. चला अनिकेत, आपला टोलमॅन असा पाठवा की ज्याला नावं माहिती असतील. इथं फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यासाठी सायकल आहेच. त्यामुळं कोणत्या क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय, महत्वाच्या काही गोष्टी आहेत, कारण बरेचशी पारितोषिक पाहायला मिळतात. प्रितेशने झेल टिपलाय. मागील चेंडूवर प्रितेशने महत्वाचं झेल टिपला. आज बरीचशी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. रबर बॉलची स्पर्धा. साई असा एक संघ आहे अनेक साऱ्या क्रीडांगणामध्ये. साई संघाचा एक वेगळा बोलबाला पाहायला मिळाला. नेहमीच अनिकेत मोकलची एक वेगळी ओळख रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. रबर बॉल मध्ये सर्वाधिक जास्त मागणी कोणत्या खेळाडूला असेल तर ते नाव आहे उरण तालुक्यामध्ये अमित नाईक, आणि त्यानंतर अनिकेत मोकल. साईचा सितारा. सर्वाधिक मागणी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये अनिकेत मोकलला पाहायला मिळते. असा एक खेळाडू आहे, नेहमीच तो जिद्दीने खेळतो. त्याच्या वाट्याला अनेक वेळा संघर्ष देखील आला, पण त्यांना हार मानली नाही आहे. रंगणाच्या आतमध्ये बऱ्याच साऱ्या स्पर्धा त्याने जिंकून देखील दिल्यात आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. हा बॉल पुढ्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. त्याच वेळी क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिला. चेंडू आउटसाइड ऑप्शन चेंडू पाहायला मिळतोय. त्याच वेळी एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल. आयोजन कमिटी यासाठी जास्त कळ करते की उद्या 9:30 वाजता बॉल पडलाच पाहिजे. त्याकरता विंधणे आणि विनोदपूर गावठाण या संघाला आपण विनंती करूया, तुम्ही वेळेवर उपस्थित राहा. यावेळचा बॉल क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. लॉंग लेग एरियामध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. थंबल झालेत आणि आता चेंडूला पाठवून दिलंय सीमा रेषा पलीकडं. मिळती धावा 4. लक्ष सुद्धा जर उद्या 9:30 वाजता आलेत नाही, मॅचला जर 11 वाजता चालू झाली तर 3 षटकांचा सामना खेळवला जाईल. महत्वाच्या या गोष्टी लक्ष सुद्धा विंधणे आणि गावठाण जे प्रेक्षक मॅच पाहत असतील, लक्ष सुद्धा उद्या देखील रिदांश वरदस्फोट या नावानं संघ गावठाण संघ पाहायला मिळणार आहे. याच वेळचा बॉल हा ट्रॅकरचा होता, त्याला पुल केलाय, हुक केलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पलीकडं. मिळती धावा 6. षटकार पाहायला मिळते. षटकाराने स्वागत केलं जागृती फार्मचे ओनर राज घरत यांचं इथं आगमन पाहायला मिळतं. उद्या ते देखील वेळेवर इथं 9:30 वाजता, त्यांना 9 वाजता इथं रिपोर्टिंग करावं लागेल. 9:30 वाजता मॅच चालू होणार आहे. हा बॉल पुढ्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न अनिकेतचा पाहायला मिळाला. त्याच वेळी डॉट बॉल इथं पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा इथं खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटला धावा लागले गेले, त्या 17 धावा पाहायला मिळाल्यात.
जरीमरी जांभिवली बी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. चांगला त्यांचा खेळ पाहायला मिळाला. उद्या कोणत्याही आयोजन कमिटीने कोणत्याही सदस्यांनी व्यासपीठ सोडून जाऊच नका. जे काही लागेल ते आयोजन कमिटी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. आदिल घरत यांच्यासाठी महत्वाची ही विनंती आहे की तुम्ही कुठेही जाऊ नका. वैष्णोदेवीला ते गेलेत. उद्या सकाळी 4ची त्यांची फ्लाईट आहे, त्यामुळे ते इथून जाताना पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावपडला धावा लागले गेले त्या 17 धावा पाहायला मिळतात. चैतन्य पाटील सध्या रेसिंग मध्ये आहे, पण त्याच रेसिंग मध्ये काही खेळाडू देखील आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतात. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑन चा क्षेत्रक्षेत्र तिथपर्यंत पोहोचेल त्याही अगोदर अनेक येताना पाहायला मिळाले. यावेळचा बॉल हाफ ट्रॅकरचा जरूर पाहायला मिळाला. लॉंग लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल आहे आणि चेंडूला पाठवून दिलं फुल स्टॉप एरियामध्ये. मिळतील धावा 4. सध्या आगमन पाहायला मिळते ते अनिकेत मोकल यांचे पिताश्री बाळकृष्ण मोकल साहेबांचे आगमन पाहायला मिळते. त्यांना आपण विनंती करूयात. त्यांचं देखील इथं आगमन पाहायला मिळते. बाळकृष्ण मोकल साहेबांचं इथं आगमन पाहायला मिळते. त्यांना देखील आपण विनंती करूयात. आपण देखील या मंचावर आपलं देखील स्वागत आहे. साई गावाचं नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या सुपुत्रानं गाजवलंय अशा अनिकेत मोकल आणि अनिकेत मोकल यांची पिताश्री त्यांना पाहायला मिळते. त्यांचं आपण देखील भव्य स्वागत करूयात. भूषणजी माते यांचं इथं आगमन पाहायला मिळते. उद्या 40 प्लेसचा लॉट आहे. 9:30 वाजता बॉल पडणार आहे. या गोष्टीकडे जास्त भूषण मात्री यांचा कल पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल लेग इच्छेच्या बाहेरून सर्वाधिक जास्त फुटलेचे संघ कोणी लॉन्च केले असतील तर ते नाव आहे भूषण मात्री यांनी. नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये यंदा आम्ही 24 खेळवणार होतो, पण 16 खेळवलेत. पण पुढल्या वर्षीमध्ये मला वाटतं आय थिंक 24 देखील खेळवले जाणार, कारण सर्वाधिक जास्त 40 संघ या क्रीडांगणामध्ये खेळताना पाहायला मिळतात. पण पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आणि उद्या 9:30 वाजता सर्व खेळाडू त्यांना पाहायला मिळतील. यावेळचा बॉल वेगानं जरूर टाकलाय. त्याच वेळी नक्की मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय? फुलटॉस बॉल होता आणि आता पंच आमच्याकडे वळतील. इट्स अ नो बॉल. 1+1 अशा 2 धावा मिळाल्या गेल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर प्रतीक मोकल आलाय. नुकताच उरण पनवेल प्रीमियर लीग ही स्पर्धा पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूला बाईक मिळाली, सायकल मिळाली, असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. चॅलेंजर चिर्ली संघातून तो खेळला, त्याला देखील एक सायकल मिळाली. तथा आपण पाहायला गेलं तर प्रयास कोळीने केलेली ती बॅटिंग, त्याला देखील एक बाईक मिळाली. अशी खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळतात ज्यांच्या माध्यमातून नेहमी चांगली कामगिरी पाहायला मिळते. साई गावातील हे महत्वाचे सितारे आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट एरियामध्ये चेंडू निघून गेलाय. सिंगल रन्स कंप्लीट केले गेले. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय. त्याचवेळी 2 धावा येताना पाहायला मिळतात. आज साई गावाला सर्वाधिक जास्त आनंद असेल की अनिकेत मोकल आणि प्रतीक मोकल एकत्र खेळतात, कारण साईगावची एकता, साईगावचं क्रिकेट एक वेगळ्या उंचीवर येण्यासाठी या 2 क्रिकेट वेड्यांनी जी केलेली मेहनत आहे ती प्रचंड आहे. या 2 तरुणांनी एकत्र आलेत, 2 तरुणांनी एकत्र संघ बांधला आणि साईगावचं क्रिकेट उंच शिखरावर नेलंय. त्यासाठी महत्वाची वाटा या 2 खेळाडूंचा पाहायला मिळाला. त्याचवेळी नवीन चेहरे देखील अनिकेत मोकलनं लॉन्च केले. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. धावपडा धावा लागले की त्या 27 पाहायला मिळतात. पूर्वार्ध चालू आहे. पूर्वार्धामध्ये जांभिवली संघाची सध्या बॅटिंग होत नाही. मगाच्या सामन्यामध्ये चांगल्या धावा त्यांनी उभारल्यात, पण चिंचपाड्यासारख्या बलाढ्य संघाला त्यांनी पराभूत केले, त्यामुळे एक वेगळा आत्मविश्वास त्याच्याकडे देखील आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, प्रतीक मोकल इथपर्यंत पोहोचेल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी आता पलटते वेगानं डायरेक्ट थ्रो. 2 धावा इथून कंप्लीट. 2 धावा देखील पाहायला मिळणार आहेत. 2 धावांनी संघ धावून पोहोचलाय तो 29च्या घरात. प्रतीक मोकळचं षटक पाहायला मिळते क्रीडांगणाच्या आतमध्ये. अजूनही शेवटचा एक बॉल बाकी आहे. दुसरी षटक प्रगतीपथावर पाहायला मिळते. 29 धावा धावपडला लागल्या गेल्यात. उरण तालुक्यातील पावसाळ्याची
ची रबर बॉलची पहिली स्पर्धा, पहिलीच उरण तालुक्यामध्ये पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला मालिकांसाठी स्कूटी पाहायला मिळते. या क्रीडांगणामध्ये अनेक साऱ्या स्पर्धा पाहायला मिळतात. सर्वाधिक नाईट क्रिकेट स्पर्धा या क्रीडांगणामध्ये होताना पाहायला मिळतात. त्या देखील आगळ्या वेगळ्या शैलीच्या 6 षटकांचे सामने पाहायला मिळतात. कधी कधी 5 षटकांचे शेवटपर्यंत सामने खेळले जातात. त्यामुळे आता मैदानाच्या आतमध्ये चांगलासा सामना देखील पाहायला मिळतोय. बॅटची कडा पाठीमागे यष्टिक्षक आहे त्यांना झेल टिपला गेलाय. महत्वाचा विकेट प्रतीक मोकलनं मिळवलाय. जाता जाता आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. दोन षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आहे. 2 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 बाद 29 घरात. क्रीडांगणाच्या आतमध्ये चांगलासा खेळ होताना पाहायला मिळाला. आपण या स्पर्धेचा आजचा 4था दिवस पाहतोय. आज कोणता संघ सुपर 5 मध्ये दाखल होईल. पहिल्या दिवसामध्ये वरसपोर्ट टाकेगाव संघ दाखल होताना पाहायला मिळाला. दुसऱ्या दिवसामध्ये सिद्धार्थ 11 जीवदाणी बामणडुंगरी संघाने बाजी मारली. काल TMCC बोरकार संघ सुपर 5 मध्ये दाखल झाला आणि आजचा 4था दिवस आहे. ही महत्वाची लढत. या 2 संघातून जो संघ जिंकेल तो एका ट्रॉफीचा दावेदार होणार आहे. महत्वाच्या तुम्हाला क्रिस्टलच्या ट्रॉफ्या पाहायला मिळतात. आकर्षण या स्पर्धेचं राहिले क्रिस्टलच्या ट्रॉफ्या. त्याचवेळी रबर बॉलचे तुम्हाला ब्रँडेड कंपनीचे रबर बॉल पाहायला मिळतात. नामांकित पंच पाहायला मिळतात. नामांकित समालोचक आहेत. त्याचसोबत 24 लाईव्ह इव्हेंट्स एक सर्वाधिक व्ह्यूअर्स असलेली तुम्हाला चॅनल ही वाहिनी पाहायला मिळते. गुलंदी ट्रॅकवर करण ठाकूर त्यांना पाहायला मिळतात. त्याचवेळी यावेळेचा पटका खेळत असताना महत्वाची विकेट देखील पाहायला मिळणार. यष्टिक्षकांनी टिकलाय झेल. आणखीन एक विकेट पाहायला मिळेल. 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर पहिल्या चेंडूवर करण ठाकूरने मिळवलंय हे वैयक्तिक यश. शत्रू नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शत्रू दाखल होताना पाहायला मिळतोय. शत्रू भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्याचवेळी गोलंदाजी ट्रॅकवर आपण करण ठाकूरला पाहतोय. यावेळचा बॉल लावडली अपील जरूर झाली. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा खेळता LBW स्वरूपात कोणताही खेळाडू बाद नसतो आणि त्याचवेळी लेग बॅच परिणामी मिळाला जाईल. आणखी एक धाव धापडला धाबा लागले गेले तर 30 धावा पाहायला मिळतात. साई संघाची आय थिंक मला वाटते रबर बॉलची पहिली स्पर्धा आहे आणि पहिल्या स्पर्धेमध्ये चांगली त्यांनी कामगिरी केली. गत वर्षामध्ये दादरपाडच्या क्रीडांगणामध्ये अनिकेत मोकळची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली. 171 धावा त्यांना कुठल्या होत्या त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि मालिकेच्या रेसिंगमध्ये हा खेळाडू पाहायला मिळाला होता. अनिकेत मोकल तिथे पाहायला मिळाला होता. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला आहे. लॉंग लेग बाउंड्रीच्या वरतून चेंडूला पाठवले सीमा पार. आणखीन एक षटकार. छत्तीस धावा धावपडणार पाहायला मिळालेत. हा बॉल हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक तिथपर्यंत प्रतीक आलाय. थ्रू थोडासा खराब पाहायला मिळाला. थेट स्क्वेअर थ्रू तुम्हाला पाहायला मिळतो. त्याच वेळी डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि आता 2 धावा कंप्लीट पाहायला मिळाल्यात आणि आता 3री धावेचा प्रयत्न देखील कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. 3 धावा इथून कंप्लीट केल्यात.
3 धावांनी शतसंघ जाऊन पोहोचला. तो 39 घरात धाबा चांगल्या होताना पाहायला मिळतात. जांभोली संघाची गोलंदाजी देखील चांगली आहे, त्यामुळं आपण म्हणूयात एक सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलंय ते जांभोली टीमला. आज बराचसा दूरवरून प्रवास केलाय, चावणी परिसरातून या संघानं ते आलेत आणि त्यांचा चांगला खेळ पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये शतक पाहायला मिळतात. स्वीपर कव्हरचा शतक वेगानं आला. सिंगल रन्स फक्त इथून पाहायला मिळणारा. धावपटा धाबा लागले गेले तर 40 पाहायला मिळतात. अनिकेत हे सांगत असेल की या चेंडूवर मोठा फटका यायचा नाहीये, जिथे सिंगल डबल चालू शकते, पण षटकार आला तर पुन्हा एकदा टार्गेट एक मोठं होऊ शकतं. क्रीडांगणाच्या आतमध्ये या चर्चा पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळाल्या. काल देखील बोरकारचा असा एक गोलंदाज होता ज्यानं 6, 5, 8 अशा धावा दिल्या, पण शेवटच्या षटकामध्ये 37 धावा त्याच्या विरुद्ध होताना पाहायला मिळाल्यात. त्यामुळे रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये गोलंदाजावर नेहमी धावा होताना पाहायला मिळतात. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, पायावर चेंडू आदळला, त्याचवेळी लाऊडली अपील जरूर पाहायला मिळाली आणि शेवटच्या बॉलवर लेग पॅच पुन्हा मिळाली गेली ही सिंगल रन्स. पहिल्या इनिंगचा इथं खेळ समाप्त झाला. पहिल्या इनिंगमध्ये धावा जमा केल्या. त्या बॅटिंग करत असताना जरीमरी जांभोली टीमनं 41 धावा आणि 42 धावांचं आव्हान ठेवलंय ते साई संघासमोर. व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय उपस्थित असलेले आदरणीय बाळकृष्णजी मोकल साहेबांचे आगमन झाले, त्यांचा आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. त्याला आपण विनंती करूयात की आपला यथोचित मान सन्मान आपण स्वीकारावा आणि रोहित म्हात्रे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय भूषणजी म्हात्रे यांना आपण विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते आपण आदरणीय बाळकृष्ण मोकल साहेबांचे आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. साईगाबादचं क्रिकेट ज्यांच्या सुपुत्रानं आज संपूर्ण रायगड जिल्हा ठाणे जिल्ह्यापर्यंत नेलंय आणि असा एक सुपर डुपर स्टार खेळाडू सध्या साईगाबानं या संपूर्ण रायगड जिल्ह्याला दिलाय. त्यांचे सुपुत्र अनिकेत मोकल यांची पिताश्री बाळकृष्णजी मोकल सरांचा इथं आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा द्विगुणित केली, त्याबद्दल तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. क्रीडांगणाच्या आतमध्ये बऱ्याचशा चर्चा आहेत. अजूनही मालिकेमध्ये कोणता खेळाडू रेसिंग मध्ये आहे हे नाव अजूनही बाकी आहे, कारण पहिल्या दिवसामध्ये 200 धावा ज्या खेळाडूच्या बॅटमधून आल्या, 30 षटकार त्यानं लगावलेत. असा परेश ठाकूर या स्पर्धेमधून बाहेर झाला. दुसऱ्या दिवसामध्ये असे खेळाडू देखील पाहायला मिळाले. तिथे विशाल शहा सारखा खेळाडू त्या रेसिंग मध्ये पाहायला मिळाला, ज्यानं चांगली बॅटिंग केली होती. कदाचित तो रेसिंग मध्ये पाहायला मिळत होता, पण तोही खेळाडू मैदानात खेळाडू या स्पर्धेतून बाहेर झाला. तिसऱ्या दिवसामध्ये सज्जर मोकल त्या रेसिंग मध्ये राहिला, पण काही धावांपासून तो लांब राहिला. त्यामुळे चैतन्य पाटील टाकेगावचा खेळाडू अजूनही मालिकेच्या रेसिंग मध्ये, पण आजचा दिवस वेगळा आहे. आजच्या दिवसामध्ये एका खेळाडूच्या सर्वाधिक जास्त धावा आहेत, त्या देखील चैतन्य पाटील पेक्षा डब्बल. त्यामुळं तो खेळाडू त्यांचा संघ जिंकला तर कदाचित आपण म्हणू शकतोय की ही एक बाईक चैतन्य पाटीलला मिळणार नाही. आम्ही नाव कोणाचं फोडत नाही आहेत, पण तो खेळाडू त्या रेसिंग मध्ये चैतन्य पाटील 90 पेक्षा पुढे आहे, पण तो खेळाडू त्याही पेक्षा जास्त धावेने पुढे आहे. त्यामुळे त्याचा संघ जर जिंकला तर कदाचित मालेकरांची बाईक चैतन्य पाटीलच्या हातातून निसटू शकते, असा प्राथमिक अंदाज आपण मानलाय. पाहूया क्रीडांगणाच्या आतमध्ये काय चित्र पाहायला मिळणार आहे.
पाठलाग करायचा आहे तो 42 धाबांचा टार्गेट आहे. 42 धाबांचं मैदानाच्या आतमध्ये अनिकेत मोकल आणि त्याचसोबत प्रतीक मोकल, मोकल ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळालेत. जांभुली संघाची आज गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. क्रीडांगणाच्या आतमध्ये सध्या एक साम्य नेहमी पाहायला मिळालं. मगाशी देखील मी उल्लेख केला की सध्या पंच संदीप पाटील सर पाहायला मिळतात. ते टोपी घालून सध्या पंचांची कामगिरी करतात, पण पावसाळी रबर बॉलची स्पर्धा येईल तेव्हा त्यांना रेनकोट घालून किंवा छत्री घेऊनच पंचांची कामगिरी करावी लागते. मला आठवते सलग 3 ते 4 वर्ष विनोद स्पोर्ट गावठणची रबर बॉलची स्पर्धा ते करतात आणि कम्प्लीट त्याच वेळी पंढरीची वारी येत असते किंवा श्रावण महिना येत असतो आणि ती नेहमी शाकाहारी खात असतात. पण त्यावेळी ती रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये एकदाही कधी बाहेर येत नाहीत किंवा एकही इनिंग ते ब्रेक घेत नाहीत. कलमुसेची स्पर्धा मला आठवते. कलमुसे प्रीमियर लीग मध्ये तब्बल 100 शतकं कंटिन्यू संदीप पाटील सरांनी पंचांची कामगिरी केली. त्यामुळं एक नामांकित पंच आहेत, या गावातील आहेत. त्यांच्यासोबत आपण आदित्य खरे त्यांना पाहू शकता. त्यांची देखील चांगली कामगिरी पाहायला मिळाली. आज 4थ्या दिवसामध्ये चांगली निर्णयाची पारदर्शकता त्यांच्यामध्ये पाहायला मिळते. 41 धावा झाल्यात. 42चा पाठला करायचा आहे. अनिकेत मोकल स्ट्राईकला पाहायला मिळतो. प्रतीक मोकल नॉन स्ट्राईक इनला गोलंदाजी ट्रॅकवर कुणाल निकम गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतात. पहिला बॉल, पहिलाच बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळाले. सिंगल रन्स येताना पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली. गोलंदाजी आज पाहायला गेलं तर जरीमरी जांभुली संघाची चांगली पाहायला मिळते. चावणी परिसरातील हा संघ आहे. अतिशय चांगली त्यांनी गोलंदाजी केली. आज बलाढ्य संघांना त्यांनी पराभूत केलं. ज्या पद्धतीनं त्यांनी खेळ केलाय संपूर्ण आज दिवसभरामध्ये त्यांचा खेळ चांगला पाहायला मिळाला. त्यांच्याकडे गोलंदाजी चांगली आहे, त्यांच्याकडे फलंदाजी चांगली आहे. त्यामुळे या खेळाडूंनी आज प्रत्येकाला मंत्रमुग्ध केलंय. यावेळचा बॉल प्रतीक मोकलच्या समोर स्टँड अँड डिलिव्हर अँड डिस्पॅच चेंडूला पाठवले लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. प्रतीक मोकल मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आपल्या आल्याची त्यानं दखल घ्यायला भाग पडले जांभुली टीमला. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडूला लगेच पाठवले सीमारेषा पलीकडं. मी अगोदर एक उल्लेख केला की साई गावाला सर्वोत्कृष्ट आनंद याच गोष्टी झाला की अनिकेत मोकल आणि प्रतीक मोकल एकत्र खेळतात. या दोन्ही बंधुराजांची ताकद काय वेगळी आहे. यावेळचा बॉल अगदी त्याच वेळी लाईनच्या बाहेर पाहायला मिळाला. आउट ऑफ द ऑफ स्टंप पाहायला मिळतोय. शरीरक्षा थोडासा दूर राहिला. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाणार आहे. धावपटा धाबा लागले गेले त्या 8 धावा पाहायला मिळतात. क्रीडांगणाच्या आतमध्ये एक बलाढ्य संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. कारण अनेक वेळा पाहायला गेलं तर साई गावाची बॅटिंग, साई गावांची गोलंदाजी नेहमी चांगली पाहायला मिळाली. हा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. वायडी स्ट्रॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. अनिकेत मोकलची आपण चर्चा करतोय. अनिकेत मोकल असा खेळाडू आहे नेहमीच पाहायला गेलं तर चॅलेंजर चिरले समाधान शेठ माळी साहेबांनी या खेळाडूवर जास्त विश्वास ठेवलाय. जिथे चॅलेंजर चिरले संघ ग्रामीण खेळलाय त्यांना आयकॉनची आवश्यकता जेव्हा लागते तेव्हा जुगल करत आणि त्याबरोबर अनिकेत मोकलचं नाव ते प्रामुख्याने घेत असतात की अनिकेत मोकल असा खेळाडू आहे की तो चॅलेंजर चिरलेचाच एक भाग आहे. हा बॉल क्षेत्ररक्षक दूर ठेवण्याचा प्रयत्न फर्स्ट मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळालेत. लॉंग स्टॉपचा क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिला. 1+1 आता आणखीन 2 धावा पाहायला मिळणार आहेत. 2 धावांनी शेता संघ पुढे जाताना पाहायला मिळेल. धावपटा धावा लागले गेल्यात त्या 11 धावा पाहायला मिळतात. सुरुवात चांगली झाली. 42चा पाठला करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये जी आवश्यकता होती एक षटकार प्रतीकच्या बॅटमधून आल्यात. एक्स्ट्राच्या आता जास्त धावा पाहायला मिळतात. क्रीडांगणाच्या अवतीभोवती आता प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. क्रीडांगण हे नेहमी प्रेक्षकांना भरलेलं पाहायला मिळतं. असं हुतात्मा मैदान जासेचं क्रीडांगण पाहायला मिळतं. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. हुक केला आणि 6 धावांसाठी बुक केलाय. चेंडूला पाठवले सीमा पार षटकार.
पहिले षटक भारीच राहिले ते जांभिवलीकरांसाठी, महागडच पाहायला मिळते. हा बॉल समोरची खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन एरियामध्ये झेल उडाला. अगोदर धाबांचा दुष्काळ आणि त्यामध्ये या क्षेत्रक्षकानं आणखीन मी म्हणेन महागाई वाढवून ठेवली ती जांभोली संघाची. साधा सोपा झेल होता. लॉंग ऑन मध्ये क्षेत्रक्षक तैनात होते. अगदी हातामध्ये चेंडू पडला होता, फक्त त्याला कॅरी करायचा होता. ऑस्ट्रेलियन स्टाईलने त्याने कॅरी करण्याचा प्रयत्न जरूर केला, पण त्याच वेळी हवेमध्ये हा चेंडू जास्त काळ ठेवता आला नाहीये. त्याच वेळी हातातून चेंडू निसटला आणि जीवनदान मिळालं आहे ते म्हणजे प्रतीक मोकलला. पहिले षटक संपण्याचं नाव घेत नाहीये. अजूनही शेवटचा एक बॉल बाकी आहे. 18 धाबाचा खेळ, 18 धाबा आतापर्यंत धावपडा लागले गेल्यात. पहिले षटक अक्षरशः महागडच पाहायला मिळालंय. हा बॉल समोरच्या खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ एरियामध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. सिंगल रन्स अजूनही येताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा आता खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धाव संख्या जाऊन पोचले ती बिनबाद 19 घरात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 19 धावा धावपडार पाहायला मिळतात. येणारी 12 बॉल आणखीन 23 धावांची गरज आहे अनिकेत. 12 मध्ये 23 बनवायचे. क्रीडांगणाच्या आतमध्ये अजूनही सलामीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. पावसाळी रबर बॉल आणि त्याच्या बॅटची चर्चा देखील जास्त रंगताना पाहायला मिळाली. रंगीबिरंगी बॅट मला पाहायला मिळतात. पण आता अनिकेतने जो ड्रेस घातलाय, टी शर्ट तशाच कलरची बॅट तो घेऊन खेळतोय. रेड अँड व्हाईट तुम्हाला सध्या बॅट घेऊन खेळताना अनिकेत मोकल पाहायला मिळतात. या बॅटचा बॉल थोडासा खालीच राहिला. बॅट रंगीबिरंगी पाहायला मिळाल्या. बॅटचे कलर देखील वेगळे पाहायला मिळाले. त्याचवेळी चैतन्य पाटीलच्या बॅटची चर्चा जास्त झाली. बाला स्पोर्ट हर्षल घरतनं बनवली, त्याच्या मुलीनं स्पेशल ती बॅट त्याच्यासाठी रंगवली. चैतन्य पाटीलची बॅट सध्या बिहारमध्ये बोलते. त्याच्या डंका बिहारमध्ये तर आहेच, पण त्याचबरोबर जासीच्या मैदानामध्ये अजूनही मालिकेच्या रेसिंगमध्ये चैतन्य पाटीलच आहे. जसा परेश बसला होता तसा परेशला त्याने उतरवला. तो उतरण्याचं नाव काय घेत नाहीये. पण अजून भूषण मात्रे बाकी आहे. कदाचित उद्या भूषण मात्रेच्या बॅटमधून आदर्शक पाहायला मिळेल. ही देखील आम्ही चर्चा केली. संदीप पाटील सरांनी सांगितले की फोर्टिलसचा एक ते खेळाडू कदाचित बाईक जिंकू शकतोय, ज्यामध्ये मी आवर्जून नाव घेईन भूषण मात्रेचं. सर्वाधिक बाईक त्यानं जिंकल्यात, कदाचित त्याला देखील संधी आहे. धावा लागले गेल्यात त्या 20 धावा पाहायला मिळतात. यावेळचा बॉल सोडून दिलाय अनिकेतनं. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलंय. योग्य लाईन पाहायला मिळाली. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आयुष कोंडिलकर आलाय. हाच तो गोलंदाज आहे ज्याने किरण पवारच्या संघामध्ये गोलंदाजी केली. महाराष्ट्राचा बायकर मॅन केतन मात्रेची विकेट ज्या गोलंदाजाने मिळवलंय तोच गोलंदाज आयुष कोंडिलकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वय वर्ष 17 आहे आणि आता यावेळी केतनची मिळवलंय. अनिकेतची देखील मिळवू शकतोय. हो, आणि अनिकेतची मिळवले देखील. मिड विकेट एरियामध्ये टिपलाय जेल आणि यावेळी आयुष कोंडिलकरनं महत्वाचा ट्रम्प कार्ड अनिकेत मोकल्ल केलंय मैदानाच्या बाहेर. आयुष कोंडिलकरने मिळवलेली ही विकेट फार महत्वाची आहे. आयुष कोंडिलकरची गोलंदाजीच एक नंबर नाहीये, तर तो इयत्ता 12वी मध्ये शिकतोय. त्याने 3रा क्रमांक देखील पटकावला. शिक्षण देखील त्याचं चांगलं आहे. वय वर्ष 17. 10वीला असताना त्यानं पहिला क्रमांक पटकावलाय. 12वीला असताना त्यानं 3रा क्रमांक पटकावलाय. क्रिकेटमध्ये देखील तो एक नंबर आहे आणि आता गोलंदाजीमध्ये देखील एक नंबरचीच गोलंदाजी करतोय. वय वर्ष 17. आयुष कोंडिलकरची गोलंदाजी. किरण पवारने हे सांगितलं होतं की मी कोणताही खेळाडू मोठा घेत नाही, पण मी त्याला मोठा करतो, मी त्याचं नाव मोठं करतो. असे बरेचसे खेळाडू देखील पाहायला मिळालेत. क्रीडांगणाच्या आतमध्ये सध्या आयुष कोंडिलकरची चर्चा. ज्या खेळाडूनं उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये चांगलीच गोलंदाजी केली, सर्वाधिक इकॉनॉमी गोलंदाज हा गोलंदाज राहिला होता आणि त्यांना आता अनिकेत मोकलची विकेट मिळालंय. महत्वाचा खेळाडू बाद केलाय. क्रीडांगणाच्या आतमध्ये आता चित्र वेगळं पाहायला मिळणार आहे. येणारे आता चेंडू असतील 9
आणि सामना जिंकण्यासाठी आणखीन 20 धावांची गरज. 9 मध्ये 20 हव्यात. 22 हव्यात. लक्ष असू द्या, 9 मध्ये 22 हव्यात. 20 झाल्या धावा. 42चा पाठला करायचा आणि आयुष कोंडिलकरचा आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. कदाचित आता भावेश घरत आणि साईश मातेमध्ये ही चर्चा असेल की येणाऱ्या पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये भोलेनाथ लॉजिस्टिक मध्ये हा गोलंदाज पाहायला मिळेल. अभ्यास त्यांचा दांडगा आहे. सध्या मॅनेजर सोबत ही चर्चा चालू आहे. आणखीन एक यावेळचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्याचा पाहायला मिळाला. सिंगल रन्स येईल, एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. सामन्यामध्ये पुन्हा एकदा वरचढ करताना पाहायला मिळाले जांभुलीकर. त्यामुळे म्हणाले की जांभुलीची गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. 42चा पाठला करायचा. धावसंख्या आता जाऊन पोचली ती 21 धावा पाहायला मिळाल्यात. 21 धावांची आणखीन गरज आहे. 8 बॉल आणि 7 बॉल आणि 21 धावांची गरज. 7 मध्ये आणखीन 21 धावांची गरज आहे. खेळांगणाच्या आतमध्ये आयुष कोंडिलकरचं षटक फार निर्णायक ठरलंय. पहिल्या षटकामध्ये 19 आल्या होत्या, पण आयुष कोंडिलकरनं मागील 5 चेंडूमध्ये 2 धाबा खर्च केल्या, ज्यामध्ये अनिकेत मोकलची महत्वाची विकेट देखील मिळवली. त्यामुळे आता 7 बॉल 21 धाबांची गरज. बॉल फिरवला प्रतीक मोकलच्या समोर आणि आणखीन एक यावेळचा बॉल डॉट बॉल पाहायला मिळतो. आयुष कोंडिलकरचं षटक आवडलं असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. अवघ्या 2 धाबा, महत्वाची 1 विकेट अनिकेतला बाद केलंय. शेवटचे 6 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी साई गाभाला 21 धाबांची गरज. कुणाल निकम येताना पाहायला मिळतात. गोलंदाजी माप्यासह कुणाल निकमचं षटक संपलंय. त्यानंतर आयुष कोंडिलकरचं षटक संपलंय आणि आता त्याच वेळी गोलंदाजी ट्रॅकवर समर माळी येताना पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर समर माळी आलेत. 6 बॉल आणि आणखीन 21 धाबांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही. मैदानाच्या आतमध्ये असे सामने देखील होताना आम्ही कालच्या दिवसापर्यंत पाहिलेत. 6 बॉल मध्ये 36 धाबांची गरज असताना 35 धाबा बनवल्यात देखील बोनखोडी संघानं. जिथे या क्रीडांगणामध्ये कालच्या दिवसामध्ये ज्या गोलंदाजानं 3 षटके टाकले, 3ही सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच जिंकल्या, त्या गोलंदाजाच्या विरुद्ध 37 धाबा होताना पाहिल्यात. या क्रीडांगणामध्ये बऱ्याच वेळी फेरबदल होताना आम्ही पाहिलेत. त्यामुळे आता येणारे शेवटचे 6 बॉल 21 धाबांची गरज. बॅट्समन समोर आशिष मोकल पाहायला मिळतात. नॉस्टॅगिनला प्रतीक मोकल आहेत. 6 बॉल आणि त्याच वेळी 21 धाबांची आणखीन गरज. गोलंदाजी ट्रॅकवर समर माळी आलेत. पहिलाच बॉल शर्वर आढळणारा पाहायला मिळाला. त्याच वेळी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. लेग बॅच परिणामी मिळाला जाईल एकेरी धाव. येणारे 5 चेंडू सामना जिंकण्यासाठी आणखीन 20 धाबांची गरज. 5 मध्ये 20 बनवायच्यात. साई की जरीमरी जांभिवली बी टीम मैदानाच्या आतमध्ये आतकोंडा संघ सुपर 5 मध्ये दाखल होणार. यासाठी सध्या लढत पाहायला मिळते. क्रीडांगणाच्या आतमध्ये घडामोडी आणखीन चालू आहे. कारण प्रतीक मोकलनं या सामन्यामध्ये पहिला षटका ठोकलाय. तो जास्त काळ शांत बसणार नाहीये. पण येणाऱ्या आता सामन्यामध्ये 5 बॉल 20 धाबांची आणखीन गरज. चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. रोमहर्षक सामन्यामध्ये रोमहर्षकता पाहायला मिळते. येणारे 5 चेंडू 20 धाबांची आणखीन गरज. यावेळचा बॉल फटका चांगला पाहायला मिळालाय. वाईट ईस्ट लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा पार. आणखीन एक षटकार. त्याचवेळी म्हणालो की प्रतीक मोकल शांत बसणार नाहीये. वादळापूर्वीची शांतताच प्रतीकने दाखवली. शांतता, संयम आणि त्यानंतर कार्यक्रम करणारा प्रतीक मोकल मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी आहे. त्याच्या बॅटमधून षटकाराला येणारे आता 4 बॉल सामना जिंकण्यासाठी
14 धाबांची आणखीन गरज. 4 बॉल मध्ये 14 हव्यात. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळालाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून लॉंग अँड स्ट्रॉंग आणखीन एक षटकार. तीन बॉल आणि आता 8 धाबांची गरज. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक मोकल एकटाच लढतोय. सगळ्यांना मी एकटाच बास. मैदानाच्या आतमध्ये येणारे 3 चेंडू 8 धाबांची आणखीन गरज. क्रीडांगणाच्या आतमध्ये साई गव्हाला तो हेच सांगत असेल, भिजलो आज जरी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशवंत नाही. क्रीडांगणाच्या आतमध्ये एकटा प्रत्येक मोकल लढत असताना पाहायला मिळाला. 3 बॉल आणि आता आणखीन 8 धाबांची गरज. सुपर 5 मध्ये कोणता संघ दाखल होणार. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगली जाईल. यावेळचा बॉल लेगिस्टच्या बाहेरून जाताना पाहायला मिळतोय. त्याचवेळी लॉंग स्टॉप एरियामध्ये शेतक्षकांना चेंडू अडवला. प्रत्येक मोकल धाव घेण्यामध्ये इंटरेस्ट दाखवत नाहीये. त्याला स्ट्राईक हवे, त्याला सामना जिंकून द्यायचा. ज्या प्रकारे त्यांना बॅट पकडले जणू काय हनुमंताने एखादी गदा पकडावी त्याच प्रकारे त्यांना बॅट देखील पकडला. त्यामुळे आता येणारे 3 बॉल सामना जिंकण्यासाठी आणखीन 7 धाबांची गरज. 3 मध्ये 7 बनवायचे आहेत. आयुष कोंडिलकरचं षटक चांगलं होतं. पहिल्या षटकामध्ये 19 आल्यात. चला उद्या कदाचित वैष्णव देवीला जाणारे आदिल आता पाहायला मिळतात. यावेळी बोल्ड घेतलाय. ओव्हर कॉन्फिडन्स पाहायला मिळाला होता मागील चेंडूवर प्रतीक मोकलचा, पण यावेळी तिफांशीत बाद केलाय. कॉन्फिडन्स पाहायला मिळाला तो समर मालीचा. महत्वाची विकेट मिळवलाय. साई गावच्या खेळाडू कक्षामध्ये एकच चर्चा असेल की मागील चेंडूवर जर एक धाव घेतली असती प्रत्येकला तर कदाचित त्या चेंडूवर 2 धावा मिळाल्या असत्या. स्ट्राईक रोटेट झाली असती कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. पण प्रत्येकीने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली, धाव घेतली नाही. जिथे सहज इथे एक धाव मिळाली असती त्याच वेळी प्रत्येकीने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. आता साई गावचे खेळाडू हेच म्हणत असतील कदाचित स्ट्राईक रोटेट झाली असती, विकेट गेली नसती, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेला नसता. त्यामुळे तर या सामन्यामध्ये येणारे शेवटचे 2 चेंडू सामना जिंकण्यासाठी आणखीन 7 धाबांची गरज. शेवटच्या बॉल पर्यंत सामना जरूर रंगला जाईल. महत्वाची मॅच तुम्ही पाहता. अंडर-25 असायची आहे हे महत्वाचं आयोजन आणि आज कोणता संघ सुपर 5 मध्ये दाखल होताना पाहायला मिळणारा. 2 चेंडू 7 धाबांची आणखीन गरज. यावेळचा बॉल लेग एस्टीच्या बाहेरून जाताना पाहायला मिळतो. त्याचवेळी खराब चेंडू देखील आला. येणारे आता 2 बॉल 6 धाबांची आणखीन गरज आहे. 2 मध्ये 6 बनवायच्यात. क्रिकेट 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 शेवटच्या बॉल पर्यंत कधी काय घडेल हे सांगू शकत नाही. क्रीडांगणाच्या आतमध्ये तेच चित्र पाहायला मिळते. येणारे 2 बॉल 6 धाबांची आणखीन गरज. यावेळचा बॉल हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक इथपर्यंत पोहोचला. चेंडू अडवला गेलाय. आता येणारा शेवटचा 1 बॉल सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी 5 धाबांची गरज. 2 मध्ये 6 हव्या होत्या, आता 1 मध्ये 5 हवे. मगाशी जो उल्लेख आपण केला प्रत्येक मोकलच्या बद्दल, मग आता प्रत्येक देखील सांगत असेल की कदाचित मी 1 धाव घेतली असती तर आता शेवटचा 1 बॉल 4 धावांची गरज असती. चौकाराने देखील सामना जिंकू शकलो असतो, पण आता शेवटच्या 1 बॉलवर षटकाराचीच गरज आहे. एखादा खराब चेंडू जिंकून देऊ शकतोय तो साई गावाला, तर एखादी विकेट पुन्हा एकदा जांभवली संघ बरंच काही तुमच्या बाजूने पाहायला मिळणार आहे. शेवटचा 1 बॉल 5 धाबांची आणखीन गरज. सामना चांगला रंगताना पाहायला मिळाला. महत्वाची मॅच. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ दाखल होणार या बॉलसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. शेवटचा 1 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 5 धाबांची गरज. यावेळचा बॉल शरीरावर आदळणारा पाहायला मिळाला आणि आजच्या दिवसामध्ये सुपर 5 मध्ये जरी मरी जांभवली टीम सुपर 5 मध्ये क्वालिफाय झालंय.
या सामन्याचा हिरो नो डाऊट आयुष कोंडिलकर. आयुष कोंडिलकर मॅन ऑफ द मॅच. नुसती आयुषनं मॅचच वाचवली नाही तर आज बरंच काही त्यानं जांभोली गावासाठी वाचवलंय. आयुष कोंडिलकर त्यानं 2च धावा दिल्यात. पहिल्या दिवसामध्ये अंडर-25 खेळत असताना परेश ठाकूरनं 200 धावा ठोकल्या होत्या. 30 षटकार त्याच्या बॅटमधून आम्ही होताना पाहिलेत. पहिल्या दिवसापासून ते 4थ्या दिवसापर्यंत चैतन्य पाटीलच या रेसिंग मध्ये होता. पण आयुष कोंडिलकरनं जे 2 धावांचं षटक टाकलं तिथे कुणाल निकम ज्यानं 140 धावा ठोकल्यात तो आलाय बाईकच्या रेसिंगला. कुणाल निकम बाईक रेसिंगला पाहायला मिळतोय. त्यामुळे आपण म्हणूयात की ज्या पद्धतीने चांगला तो खेळलाय त्यात तो देखील बाईक रेसिंगला त्यांना पाहायला मिळालाय.